तर आपण पाहतोय राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 13व्यांदा देशाला संबोधित करणार आहेत। राजघाटावरची ही थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतात। नवी दिल्लीतील ही दृश्य आहेत। तर विकसित भारताचा संकल्प साकार करूयात असं आवाहन मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना केलं आहे। देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि अगदी भल्या पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राजघाटावर पोहोचले। तर पंतप्रधानांकडून राजघाटावर राष्ट्रपित्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। आताची थेट दृश्य तुम्ही राजघाटावरची साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहत आहात। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी अगदी काल रात्रीपासूनच म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडत आहेत। महाराष्ट्रातील अनेक धरणांचे विद्युत रोषणाईची दृश्य तुम्ही पाहिली। अनेक राजकारण्यांनी नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात केलेलं ध्वजारोहण आपण पाहिलं आणि आता भारतातील सर्वात मोठं ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। त्याआधीची ही दृश्य राजघाटावरची आपण पाहतोय। तर नवी दिल्लीतील राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राजघाटावर राष्ट्रपित्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते। तर राष्ट्रपिता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपित्याच्या समाधीला नतमस्तक होताना पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साह पाहायला मिळतोय। 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। अतिशय मनोभावे हा दिवस आजचा सर्व भारतीयांकडून साजरा केला जातो। भारतातच नाही तर भारताच्या बाहेर असलेल्या भारतीयांकडून आपल्या उदरनिर्वाहासाठी शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलेल्या भारतीयांकडून देखील त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस अतिशय मनापासून साजरा केला जातो आणि अतिशय उत्साहात साजरा केला जातो। नवी दिल्लीतली ही आताची लाईव्ह थेट दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी राजघाटावरची ही दृश्य आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होऊन आणि त्यांना श्रद्धांजली वाहून आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली आणि यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। आणि आता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्याकडे रवाना झालेले आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला नतमस्तक होऊन त्यानंतर ते लाल किल्ल्यावरती पोहोचतात आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय ऐतिहासिक घटना आज घडणार आहे। लाल किल्ल्यावरून प्रथमच राष्ट्रीय गीत गायलं जाणार आहे। वंदे मातरम या गीताचं गायन आज लाल किल्ल्यावर होणार आहे। त्याच्यामुळे ही मोठी आणि ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावरून नुकतेच निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते लाल किल्ल्यावर पोहोचतील। या ठिकाणी ध्वजारोहण होईल आणि 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण भारताला भारतीयांना संबोधित करतील। वंदे मातरम हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे जे आज प्रथमच लाल किल्ल्यावरून गायलं जाणार आहे। ही मोठी ऐतिहासिक घटना घडणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि देशवासीय या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर आजचा हा सोहळा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी अनेक जण
टी व्ही समोर देखील बसल्यात.